कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते रेवतीला तर रागच आला होता चांगला. रेवतीला ताट होती. किती वेळ झालं का? काहीतरी होणार मला अशी फिलिंग येते. आणि प्लॅन करून होणार खूपच होणार. आपलं नाही त्यांचं तसं पण बिनसलेलं आहे. ते काजल आवडतच नाही त्यांना. नाही, मी तर बोलते टार्गेट आपणच आहेत. मग त्यांचा खूप प्लॅनिंग चालू आहे कालपासून. जोहाना गोड बोलतात. हा एक्झॅक्टली. आपण थोडी त्यांचा गोड बोलले तर काय जाऊन अरे जाम जाम हुशार आहे गेम प्लॅन डिस्कस करणं घंटा. रेवती बघते ना कशी एकदम अशी फ्लिप झाली आता. डबल आपण कन्सिस्टंट आहे आपल्या बिहेवियरबद्दल. हा पण ते लोक लेकर आहे. डबल रेवती कशी होती फर्स्ट डेला आणि नंतर आफ्टर नॉमिनेशन ती कशी उतरली आहे आणि त्याची परत ती अशी अशी होणार आहे ना. तू बघत राहा. हॅलो गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी, आज तुमच्यासाठी एक अनोखा टास्क आहे ज्याचं नाव आहे जोडी नंबर 1. यात प्रत्येक जोडीने एक डान्स करायचा आहे. सिटी सुंदरीने आपल्या गावरान ब्रोला डान्स शिकवायचा आहे. हा आहे या आठवड्याचा एंटरटेनिंग टास्क जो खूप महत्वाचा आहे. या आणि संपूर्ण आठवड्याच्या टास्क वरून ठरेल कोण राहील सिटीत आणि कोण पुन्हा गावात. डान्स मला डी येत नाही आणि त्याच्यात मला शिकवायचं होतं यांना. टेन्शन मध्ये सगळं असे 5 मिनिटासाठी मुलं अशी हँगून गेले. त्या हिला कधी लहानपणी डान्स केला आणि आज डान्स करायला लागते. मी एक डान्सर आहे तर मला वाटलं की आपल्याला तर फाडायचंच आहे पूर्ण. तर इथे माझी फाडली. गाणं मिळालं ते पोलीसचं वाल्या असाय. बरं मी काय ते फार ऐकलेलं गाणं नाही, मला असं ते माहितीतलंही गाणं नाही की बाबा मी कधी नाचली आहे त्याच्यावरती. आम्ही टाइम न घालवता स्वतःच प्रॅक्टिस करायला सुरू केली. थोडासा जमत नव्हता पण माझ्या मेंटर रक्षितांनी मला शिकवून घेतलं. 1 2 3 4 1 2 3 4 5 6. कोल्ड ड्रिंक वाटतेस, कोल्ड ड्रिंक वाटतेस, कोल्ड ड्रिंक वाटतेस. वो लोग बहुत अच्छा डांस कर रहे हैं यार. दीपक बहुत अच्छा नाच रहा है आणि क्रिश पण. हाँ बहुत अच्छा. चल मला डान्स ऐका आल्यावरती माझं पायाखालची जमीनच सरकली की आता डान्स करायचं म्हटलं. मला काय पहिला डान्स बिन्स काही येत नाही. ब्लाउज नहीं है फुल. हाय हाय. तुझं गाणं बंद कुठचं चालू आहे? एक पोरगी ना. ठीक. नो नॉट द ट्विस्ट नाउ. आमचं कोरिओग्राफर अँड चेतन पुढे ये. देवा मी एवढी मेहनत घेऊन त्याला 2 मिनिटाचं गाणं शिकवलंय आणि आता तुम्ही येताय सगळे स्टेप्स बदलताय आणि तुमचे नवीन स्टेप्स टाकताय. त्याला पण जमत नव्हतं. आता मेन चॅलेंज माझं काय होतं की त्याने हा स्टेप केला, दुसरा स्टेप केला तर तो पहिला स्टेप विसरून जायचा किंवा त्याला पुढचा स्टेप लक्षातच नव्हता. नाही गो. त्यांनी आम्हाला सांगितलं पण ते सांगत होते पण आमच्या लक्षात काही घुसत नव्हते. म्हणजे समजतच नव्हते कारण तसं डान्स आम्ही कधी केलंच नव्हतं. वरलेकडे गाणे चालू आहे त्यांचे शिकू राहिले त्यांना. चल ना आपण आपलं करू ना. काय करत आपल्या कोरिओग्राफरची. मी आहे ना. चल. मला आमचं टास्कमध्ये फुल बेस्ट द्यायचं होतं
आणि मी जेव्हा ह्याची प्रॅक्टिस घेत होती ना तेव्हा हा थोडं लगेच विसरत होता. अनफॉर्च्युनेटली माझी तब्येत खराब होती त्यामुळे म्हणजे थोडीशी चिडचिड पण सुरू होती. थोडंसं मला प्रेशर आलं होतं. लक्ष दे काय करायचं कधी करायचं सांग. हाच ना. हा 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 त्याच्यानंतर हे बघ. हा 1 2 3 4. डॅन्स बिले फास्ट होता. इकडून इकडे इकडून तिकडे नुसतं टंगडी इकडं पाय हालायचे. खूप कठीण होते माझ्यासाठी आणि मी पहिली बार करत होतो त्याच्यामुळे मला काही समजत नव्हतं कसं करायचं आणि कसं नाही. मी जेव्हा नाचायचो तेव्हा म्हणजे एकतर मैदानावर ते रेस झाल्यावर नाचायचो, नाहीतर मग मित्राची वरात असली गावात तरच नाचायचो. आता ते कोरिओग्राफर शिकवत होते त्यांचं म्हणजे लवकर लक्षात राहत नव्हतं. ऐक पॉज घे. तेच म्हणते की तू एकटा कर तुला कॉन्फिडन्स येईल. तिचं गाणं होतं त्यामुळे तिला ते येत होतं, मला येत नव्हतं. मी पहिल्यांदा डान्स करत होतो त्यामुळे जरा माझी बी चिडचिड होती होती, तिची बी चिडचिड होती. ती म्हणत होती एकटाच कर. झालं ना तुमचं? झालंय त्याचीच प्रॅक्टिस घ्यायची आहे. तो मला बघून स्टेप्स फॉलो करतोय सो ते काही लक्षात राहणार नाही. ते तेवढ्या पुरतच आहे ना. सो त्याला मी सांगितलं की तू एकटाच कर आता प्रॅक्टिस. मी चिडले आणि मी थोडासा ब्रेक घेतला. मी साईडला गेले, थोडं सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी केल्या. एकटाच प्रॅक्टिस बघायचो, व्हिडिओ बघायचो आणि त्याच्यावरती नाचायचो. देन मी विचार केला की जाऊ दे ठीक आहे, हा टास्क आहे, हा कम्प्लीट करणं गरजेचं आहे. सो मग मी पुन्हा त्याच्याकडे गेले. त्याला मी पुन्हा शिकवायचं ट्राय केलं. हे मराठमोळी कळलं ना. हे दिल विल मिलाऊ कुणाशी मॅच कुणी भेटत नाय. दिल विल मिलाऊ कुणाशी मॅच कुणी भेटत नाय. जुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाय. पर तुम लोग लड़की नहीं बने, तू अकेला लड़की वाला है. तुझ्याकडे एक गोल्डन चान्स आहे. बाजी मार. तू प्रॅक्टिस कर पहिले. एक बार गप. तुला जिंकायचं नाही का? इथे डोकं फुटायचं डाव्या. सब लोग प्रॅक्टिस कर रहे. करू देत प्रॅक्टिस. पटतच नाही मला, हे येतच नाही, माझं मनच नाही, मी करणारच नाही असं बोलत होते. आणि जेव्हा असं बोललं माझं डोकं फिरलं. कर. चल प्रॅक्टिस कर. तू कसं नाही करणार? तुला हे करायचंच आहे. चल. रामा करत नाही डान्स. चल चल. तू तुझ्यासाठी नाही कर, पण तू माझ्यासाठी कर. मी तुझी पार्टनर आहे, माझ्यासाठी कर. मग काय डोकं फोडून घ्यायला पाहिजे होती येत नाही म्हणजे. हा असं डोकं कोणी फोडून सांगितलं? पण करायचं म्हणजे करायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.